तर हॅलो गाइस, नमस्कार सर्वांना. जसं की तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही भीमाशंकर मंदिराच्या पार्किंग जवळ पोहोचलो आणि तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि या पुढचा प्रवास आमचा कसा जातो ते बघू. बस होती ती पार्किंगमध्ये ठेवली आणि आम्ही सगळेजण पुढे चालत निघालो आणि आजूबाजूला धुकाबकी असं एकदम वाटते की नाही आम्ही महाबळेश्वरला आल्यासारखं. तर गाइस आम्हाला माहितीच नव्हतं की मंदिर अजून खूप लांब आहे, त्यासाठी मागून एक बस आली. मग त्या बसमध्ये आम्ही आलो मंदिराजवळ. फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो, पण इथे येऊन बघतो तर मंदिरापासून 1 ते 2 किलोमीटर लांब लाईन. कारण मित्रांनो श्रावण महिना चालू आहे, त्यामध्ये आज शनिवार पण होता, त्यामुळे आज खूपच जास्त गर्दी होती. मग आपल्या अंकिताचे पप्पा बोलले की आता आले तर चांगलं दर्शन घेऊ, त्यासाठी आम्ही लाईनीमध्ये गेलो. लगेच आम्ही सर्वजण सर्वात मागे आलो आणि लाईनीमध्ये उभे राहिलो आणि हे बघा झाडावर 2 माझे फॉलो. आज लाईन जरा जास्तच मोठी आहे, पण आजूबाजूचं वातावरण तर बघा किती मस्त. नंतर मग सर्वांनी हा असावाला टीका लावून आणि हे बघा एक तारे जमीन पर बोललो ना, कधी लक्ष नसतं इथे व्हिडिओमध्ये. मग काय थोडा थोडा पाऊस पण येत होता आणि तिथे रेनकोट विकणारे पण खूप सारे होते. मग त्यांच्याकडून एक एक सर्वांना रेनकोट घेतला, तसा लगेच पाऊस पण आला. सर्वांनी रेनकोट घालून घेतला आणि हे बघा सर्व जादू इथे जमा झाले. त्यात मीटिंग आहे तर सर्व जादू. 2 ते 3 तास जास्त झाले लाईनीमध्ये उभे राहून, पण आम्हाला मंदिर अजून काय दिसलं नाही. अजून मंदिर किती लांब आहे काय माहिती. त्यामध्ये या 2 गायी आल्या, तर मग त्यांना काकाने केली घेऊन आणि फायनली अर्धा दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्हाला हा गेट दिसला मंदिराचा. आता आम्हा सर्वांना वाटलं की गेट दिसला म्हणजे अर्धा ते 1 तासामध्ये आमचं दर्शन होऊन जाईल. त्यासाठी सर्व भलतेच खुश झाले होते, पण पुढे जाऊन बघतो तर अजून मोठी लाईन आणि तिथे माकडे एवढी सारी होती ना, 2-2 मिनिटाला एवढी माकडं दिसत होती. 10:30 लाईनीमध्ये लागले होते आणि आता 4:30 होत आले, अजून काय आपल्याला मंदिर दिसलं नाही. आपला देव बाप्पा सांगत असेल थांब जरा धीर घे, कुठे तू मला रोज रोज भेटायला येतो, इथे जरा टाइम लागेल मला भेटायला. फायनल गाइस आम्हाला मंदिर दिसलं आणि आम्ही एवढे सारे खुश झाले होते, पण ती खुशी आमची जास्त टाइम नाही राहिली. कारण हे बघा बेस्टीच्या रिएक्शन वरून तुम्हाला समजलं असेल, मंदिरामध्ये गेला अजून एवढ्या मोठ्या लाईन मंदिराच्या मध्ये आलो होता. आम्हाला वाटलं की दर्शन होऊन जाईल, पण इथे येऊन बघतो डायरेक्ट आम्हाला धप्पाच दिला. आणि या माकडाने माझ्या लसूण चिवडा चोरला. मी सर्वांना थोडा थोडा हातावर दिला, तर त्यांनी पण बघितलं आणि माझ्या हातामधून तो घेऊन गेला. चला मग आता पटापट मंदिरामध्ये जातो आणि दर्शन करून. फायनल गाइस 9 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या व्हिडिओ. आणि आमच्या सर्वांची पायाची आणि कमरेची जी वाट लागली ना, तुम्हाला मी काय त्यानंतर मग तिकडून निघालो आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करून ठेवा.